नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे शासनाचं नवीन गृहनिर्माण धोरण, कायदा व लोकांचा सहभाग. आधीच्या एपिसोडमध्ये शासनाचं हे जे नवीन गृहनिर्माण धोरण आलेलं आहे त्याविषयी आपण माहिती करून घेतली. त्या संदर्भामध्ये काय कायदे आहेत त्याची आपण माहिती करून घेतली. शासनाने काय विविध सवलती दिलेल्या आहेत, कोणत्या यंत्रणा यासाठी निर्माण केलेल्या आहेत, या सगळ्यांविषयी आपण माहिती करून घेतलेली आहे. अर्थातच सरकारने हे जे नवीन गृहनिर्माण धोरण केले त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना घरं मिळावी हे त्यांचं इंटेन्शन आहे, हे खूपच चांगलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये ह्या धोरणामुळे सर्वसामान्यांना, गरिबांना त्यांना परवडतील अशी घरं मिळणार आहेत का? बिल्डरांची किंवा विकासकांची ही जी नफाखोरीची वृत्ती आहे त्याला आळा बसणार आहे का? त्याचबरोबर केवळ वाळू किंवा सिमेंट आणि खडी हे एकत्र केलं म्हणजे घरं बांधली असं आहे का? घरं बांधणं म्हणजे शहराचा बॅलन्स विकास साधणं असं आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखणं आहे. पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर भरपूर हिरवळ, लहान मुलांना खेळायला भरपूर जागा, मैदानं, पब्लिक पार्क्स, त्याचबरोबर सिव्हिक ॲम्युनिटीज म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रहदारीचा प्रश्न आहे, चांगले रस्ते, वाहती गटारं नसावीत. अशा प्रकारचा जो बॅलन्स आपण ज्याला डेव्हलपमेंट म्हणतो किंवा बॅलन्स विकास आहे हे साधणं म्हणजेच चांगलं गृहनिर्माण धोरण असावं. अशा प्रकारचं आयडियल किंवा आदर्श गृहनिर्माण धोरण आहे आणि प्रत्यक्षामध्ये लोकांनी त्यामध्ये काही प्रकारच्या सूचना कराव्यात असं शासनाचं म्हणणं आहे. आणि म्हणून या लोकांनी कुठल्या सूचना कराव्यात हे जाणून घेण्यासाठी आज आपण तज्ज्ञ पाहुण्या म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये श्रीमती नीरा अडारकर यांना बोलवलेलं आहे. त्यांची मी ओळख करून देते. गेले 25 वर्ष त्या आर्किटेक्टचा हा जो व्यवसाय आहे ते करत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा केवळ या शहरातच नव्हे तर शहराबाहेरही अतिशय चांगले प्रोजेक्ट्स किंवा प्रकल्प उभे करून केलेला आहे. त्याचबरोबर रचना संसद ही जी एक आर्किटेक्चरची महत्त्वाची जी इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून लेक्चरर आहेत. आणि याशिवाय एक चांगला भाग म्हणजे एक सामाजिक बांधिलकी या दृष्टीने ते स्त्रियांच्या चळवळीमध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे, विमेन्स एम्पॉवरमेंटमध्ये. आणि गिरण गावातल्या लोकांचा गेल्या 100 वर्षाचा जो इतिहास आहे त्यावर सुद्धा त्यांनी एक चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. याला इंटरनॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. ते तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये गावांची शहरं झाली आणि एक्झॅक्टली शहरं होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी काय सुरुवात केली? कारण मला प्रेक्षकांना हे ह्याच्यासाठी सांगायचं की इतिहास कळला तर वर्तमान आणि त्यानंतर भविष्य हे आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. हो, आता शहरीकरण म्हटल्यावर मी उदाहरण मुंबईचं घेते, कारण सगळ्यात महत्त्वाचं हे शहर आहे की ज्याच्यामध्ये ही प्रक्रिया आपल्याला स्पष्टपणे दिसते. मुंबईचा जेव्हा विकास होत गेला तेव्हा आधी ते बंदर होतं आणि तितका त्याचा विकास होत नव्हता. जेव्हा गिरणी धंदा उदयाला आला मुंबईमध्ये, की जेव्हा इंग्रज सरकारनी काही मालकांना बोललं, त्यांना सांगितलं तुम्ही हे स्वस्त जमीन घ्या, तिथे गिरणी धंदा उभारा. आणि जेव्हा असा उभारला गेला तेव्हा त्यांना जे हवे होते, कामगार हवे होते, ते त्यांनी कोकण आणि घाटामधनं बोलवायला सुरुवात केली. नाहीतर मुंबईत कोणाला यायची फारशी इच्छा नव्हती, कारण 7 बेटं होती, दलदल होती, डास, झाट, म्हणजे आता जे आकर्षण मुंबईचं आहे तेव्हा ते अजिबात नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी यावं, आणखी आपल्याला कामगार मिळावेत म्हणून ह्या मालकांनी चाळी बांधल्या. त्यांना स्वस्त दरात जमीन उपलब्ध करून दिली होती सरकारने आणि त्याच्यावर त्यांनी चाळी बांधल्या. त्याचप्रमाणे इंग्रज सरकारने सुद्धा हा चाळी बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. आणखी आपल्याला आज ज्या BDD चाळी म्हणून दिसतात, बॉम्बे डेव्हलपमेंट डिरेक्टरेट, किंवा जी सरकारची एक संस्था होती बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, आज BIT चाळी पण आहेत. विशेषतः कामगार वर्गांसाठी ह्या चाळी बांधल्या गेल्या मुंबईच्या ह्या भागात, कामगार वर्गीय भागामध्ये.
आणि तसंच मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा चाळी होत्या. आता सरकारने ह्या चाळी बांधल्या, त्या BDD चाळी जवळजवळ 16,000 आहेत. आणखी 60,000 घरं तिथे बांधली गेली. म्हणजे त्या काळात सुद्धा एवढी घरं बांधणी इंग्रज सरकारने केली होती. त्याचप्रमाणे खाजगी मालकांनी सुद्धा चाळी बांधल्या. त्याच्यानंतर असं झालं की ही जी दलदल होती तिथे भराव घातला गेला आणि काही जो सरकारने भराव घातला, काही लोकांनी सुद्धा भराव घालून तिथे सुद्धा लहान लहान घरं, ज्याला नंतर झोपड्या म्हणायला लागले, अशी उभारली. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याला स्वतःचं घर, म्हणजे ज्याला ओनरशिप, कारण आधीची सगळी घरं भाड्याची होती, म्हाडाने सुद्धा ही घरं बांधली. आणि हे मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की सरकारने जेव्हा ही घरं बांधली तेव्हा त्यांनी 20 वर्षात, म्हणजे 1952 ते 71 जवळजवळ 3 लाख घरं बांधली. आणि ही खरोखर घरं बांधणी अतिशय स्पृहणीय अशी आहे. आणि ह्या म्हणजे जवळजवळ 15,000 दरवर्षी घरं बांधली गेली. आणि ही मध्यमवर्गीय, आणखी कनिष्ठ मध्यमवर्गीय यांच्यासाठी होती. जी सगळी नगरं आपण बघतो, टिळक नगर असेल, आदर्श नगर असेल, सुंदर नगर असेल, ही सगळी त्या काळामध्ये आली, जी 50-60च्या नंतर. आणि त्याचप्रमाणे जेव्हा प्रायव्हेट लोक एकत्र आले, त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी, ज्याला आपण सहकारी गृहबांधणी म्हणतो, तसे लोक एकत्र यायचे. मग त्या एका भाषिक गट असतील किंवा धार्मिक गट असतील किंवा कर्नाटक सोसायटी, गुजरात सोसायटी असं आपण पाहिलं. तसे हे लोक एकत्र आले, त्यांनी जमीन घेतली, सरकारकडनं घेतली किंवा आणखी कुठून घेतली, कर्ज घेतलं आणि कॉन्ट्रॅक्टर नेमून बिनफायद्याची घरं त्यांनी स्वतःसाठी बांधली. म्हणजे खरोखर अतिशय अल्प दरांमध्ये अगदी कटोकट अशी त्यांना ती घरं मिळाली. सर्वसामान्य माणसाने घरं बांधली, सरकारने घरं बांधली, इंग्रज सरकारने बांधली. आणि बिल्डर नावाचा जो एक घटक आहे, जो निर्माण झालेला आहे, त्याविषयीचा एक इतिहास आहे. हो, आता बिल्डर आल्या, त्याच्यात महत्त्वाचा फरक असा आहे की आधी जेव्हा प्रायव्हेट लोकांनी एकत्र येऊन स्वतःसाठी गृहनिर्माण सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार केला, त्याच्यामध्ये फायदा हा मूळ हेतू नव्हता. मूळ हेतू आपल्याला घरं मिळावी, निवारा मिळावा, घरं मिळावी. तेच जेव्हा बिल्डरचा मूळ हेतू काय होता, फायद्याचा होता. त्याच्यामुळे त्यांनी जमीन स्वतःच विकत घेतली, स्वतःच ती बांधली आणि मग त्याला हव्या त्या भावामध्ये ती विकायला सुरुवात केली. पहिल्यांदाच आपल्याला असं आढळतं साधारण 80च्या दशकामध्ये की जेव्हा लोकांनी घरं ही राहण्यासाठी न घेता ती एक गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली. आणि मग बिल्डरनी पण असं सुरू केलं की घरं बांधायची पण आपण विकायची नाहीत. आणि मग जेव्हा भाव वाढतील तेव्हा ती विकायची. म्हणजे कुठेतरी ज्याला आपण स्पेक्युलेशन म्हणतो ना, जसं एक स्टॉक मार्केटमध्ये वगैरे कसं करतात की भाव वाढले की विकायचे, भाव नाही वाढले तर नाही विकायचे. त्यामुळे राहण्यासाठी घरं, राहण्यासाठी निवारा, याच्यापासून घरांचं महत्त्व खूप बदललं. आणि ह्याचा परिणाम आपल्याला पुढच्या काही वर्षात ताबडतोब दिसतोय. आणि जसं की ही घरं मग परवडणारी, सगळ्यांनाच परवडणारी नाही झाली ना. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं जी मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्यांची सुद्धा निर्मिती झाली, त्याला सुद्धा एक प्रकारे बिल्डर लॉबी जी आहे त्यांचा सुद्धा एक हातभार लागलेला आहे असं म्हटलं तर खरं ठरेल का? खरं आहे, कारण की ही घरं परवडणारी नव्हती सगळ्यांना. आणि जेव्हा आता झोपडपट्टी जी आहे तिथे सरकारने परत त्यांच्या काही योजना होत्या, ज्याच्यामध्ये एक योजना अशी होती की झोपडपट्टीवासीय स्वतः एकत्र येतील, म्हाडा त्यांना जे काय टेक्निकल जो असिस्टंट आहे, तांत्रिक जी काय मदत आहे ती म्हाडा करेल, त्यांना कर्जसुद्धा म्हाडा मिळवून देईल आणि मग ती स्वतःची घरं बांधली जातील. बिल्डर जेव्हा आला कधी की जेव्हा सरकारने फुकट घरांची योजना केली आणि मग त्यांनी बिल्डरला असं एक आमिष दाखवलं की तू ह्यांना घरं फुकट दे, आम्ही तुला जास्त FSI वाढवून देऊ, म्हणजे तुला ती मार्केटमध्ये विकायला मिळून तुला फायदा मिळेल. नीराताईंनी अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे की पूर्वी निवारा हा अतिशय आवश्यक बाब म्हणून होती, पण हळूहळू ती इन्व्हेस्टमेंट झाली. ती इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे प्रचंड किमती वाढल्या. त्या किमती इतक्या वाढल्या की सर्वसामान्यांना घर घेता येणं अशक्य होऊ लागलं. त्यामुळे अनेक जी कारणं आहेत झोपडपट्ट्यांमध्ये वाढण्याची, त्याच्यामधलं एक असं कारण आहे की नाईलाजाने इकडचा गरीब वर्गसुद्धा स्वतःच्या मर्जीच्या विरुद्ध झोपडपट्टीमध्ये राहू लागला. आणि नफाखोरी हा जो त्यातला जो एक मूळ मुद्दा होता, त्याला अवास्तव महत्त्व आलं आणि अवास्तव जमिनीच्या किमती वाढल्या. आपली ही चर्चा आहे ती अशीच सुरू राहणार आहे. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नीराताई, हे जे नवीन गृहनिर्माण धोरण शासनाचं केलं आहे, ह्याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की बिल्डरांना नफाखोरीच्या वृत्तीला, आणखीन एक प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा बसावा आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळावा आणि बॅलन्स
विकास व्हावा शहराचा, याची काही ठळक वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल का? हे जे धोरण आहे ते त्यांनी त्रोटक आहे. आधी आपण हे लक्षात घेऊया की त्रोटक आहे, मोघम आहे आणि त्याच्यामध्ये फक्त असे मुद्दे मांडलेले आहेत. खरं तर त्याचा तपशील मांडलेला नाही आहे आणि एका अर्थी ते बरं आहे, कारण मग आपल्याला सूचना करायला पण ते म्हणजे तो वाव आहे. त्यांचा मूळ उद्देश त्यांनी असा म्हटलेला आहे की परवडणारी घरं, विशेषतः अल्प उत्पन्न गट, कमी उत्पन्न ज्यांचं आहे त्यांच्यासाठी परवडणारी घरं बांधण्यासाठी हे धोरण आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की हे असं नुसतं बोलून चालत नाही, कारण त्याच्या आज तर ही परिस्थिती दिसत नाही आहे की आपण जर म्हटलं की आपल्याला जर कुठचंही जे घर घ्यायचं असेल तर साधारण आपली मिळकत आहे त्याच्या 60 पट पैसे लागतात. त्याच्या पलीकडे माणसाला घर परवडत नाही. तसं पाहिलं तर 6 ते 10 हजार आपलं जो उत्पन्न असेल तर साधारण 4 ते 7 लाखामध्ये घर पाहिजे. तर ते तर सध्या कुठे मिळत नाहीये. पण याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे नाही केली. त्याच्यामध्ये कुठेही स्पष्ट त्यांनी म्हटलेलं नाहीये की ते कसं करणार आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की मुबलक साठा आपण उपलब्ध करून देऊया, अतिरिक्त साठा करूया आणि बांधकामाला उत्तेजन देऊया. परंतु त्यामुळे भाव कसे खाली येणार आहेत हे कळत नाही, कारण की मी जसं म्हटलं ते उद्देश त्यांचे चांगले वाटतात, परंतु आणि त्याच्यानंतर दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे की घरं ही नुसती आता ओनरशिपची आहेत, ती पूर्वी जशी भाड्यानी होती ती भाड्यानी आपण भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणा करून आपण घरं भाड्याने द्यायला लागूया. त्याच्यानंतर एकूण जो सगळा हा प्रक्रिया आहे प्लॅन पास करण्याची वगैरे वगैरे त्याच्यामध्ये थोडी सुलभता येऊ दे. मोडक्या चाळी ज्या आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोडकळीस आलेल्या चाळी वगैरे, मोडक्या चाळी, झोपडपट्टी, मोडक्या चाळी, आणखी बाकी मध्यमवर्गीय, असं त्यांनी हे टार्गेट ठेवलेलं आहे. आणखी जे टार्गेट ठेवलंय की आपण 5 लाख घरं ही 3 वर्षात करूया किंवा 3 लाख झोपडपट्ट्यासाठी, असं म्हणजे हे टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे. तर ते कसं पूर्ण करणं ह्याच्याबद्दल काही खुलासा नाहीये. पण जे मी जसं म्हटलं की एक गरिबांना किंवा मध्यमवर्गीयांना ही जी भाषा आहे धोरणाची ती मोह घालणारी आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला ह्याच्यामधनं सगळं मिळणार आहे. एक रेग्युलेटरी अथॉरिटी सुद्धा ह्या संपूर्ण ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी याची पण प्रोव्हिजन, तर त्याचा काही फायदा होऊ शकेल का जर चांगली अंमलबजावणी झाली तर? हो, पण ते नियंत्रण म्हणजे रेग्युलेटरी अथॉरिटी असेल तर चांगलीच आहे, पण ते कशावर नियंत्रण ठेवणार? कारण एकूण जर आपण, तुम्हीच पहिल्याने जसं म्हटलं की बिल्डर, आपण जर यांना एक दुसरा पण महत्वाचा मुद्दा त्यांनी या धोरणात म्हटलंय की खाजगीकरणाला प्रोत्साहन, म्हणजे सरकारी गृहनिर्मिती ऐवजी खाजगी गृहनिर्मितीवर भर देणार आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट करणार. तर ह्या सगळ्यांनी खरं तर भाव वाढणार, भाव कमी नाही होणार. तर हे कसं होणार आहे किंवा ह्यातनं पैसा इथून कसा एवढा आणणार ह्याचा खुलासा नाहीये. नफाखोरीच्या ह्या बिल्डरांच्या वृत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्याचा त्रास होतो. विशेषतः कन्व्हेन्स होत नाही, त्यामुळे अजूनही लोकांना टँकरचं पाणी प्यावं लागतं. त्याचप्रमाणे कार्पेट एरिया म्हणताना कार्पेट, मग सुपर कार्पेट, मग सुपर कार्पेट, ह्या सगळ्या भुलवाभुलवीमुळे सामान्य माणसांना फारच त्रास होतो. तर त्याच्याविषयी काही बंदोबस्त करण्यात आलाय का ह्याच्यामध्ये? आलेलं आहे. कार्पेट एरियाच त्यांनी म्हटलं आता कार्पेट एरियावर तुम्ही घर विका, बिल्टअप एरियावर विकू नका आणि कन्व्हेन्स सुद्धा आणि कन्व्हेन्स करा. तर कन्व्हेन्स हे अतिशय महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत कन्व्हेन्स होत नाही तोपर्यंत सोसायटीजना सगळ्यात खूप त्रास होतो आणि ही आहे. परंतु कार्पेट एरिया आणि घर विकलं त्याच्यामुळे घराच्या किमतीत काही फरक पडणार नाही. तुम्हाला फक्त बिल्टअप एरियाचे पैसे द्यायला नाही, पण कार्पेट एरियावर जास्त भावाने पैसे द्यायला लागतील. म्हणजे त्यातनं काही ग्राहकाला अजिबात फायदा नाहीये. निराताई, या धोरणाचा मूळ हेतू आहे की लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असावा. तर या धोरणाची नीट चांगली अंमलबजावणी व्हावी म्हणून लोकांना तुम्ही काय सूचना कराल जेणेकरून ही सूचना लोक त्या गृहनिर्माण धोरणामध्ये करतील? हो, लोकांनी हे आधी धोरण अतिशय गंभीरपणे घेतलं पाहिजे आणि त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. आता जी एक कमिटी स्थापन झाली होती, केवळ कमिटीवर अवलंबून न राहता लोकांनी सूचना देणं महत्त्वाच्या आहेत. आता या सूचना कुठच्या असाव्यात? आता पहिला मुद्दा तर खरं म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितला तो अतिशय महत्त्वाचा आहे की घरं बांधणी म्हणजे फक्त घरं,
म्हणजे 4 भिंती आणि छप्पर असं नाही, तर त्याच्याबरोबर ज्या सगळ्या सुविधा येतात, ज्याच्याबरोबर मोकळी मैदानं येतात, पाणी, वीज हे सगळं येतं, त्याचबरोबर रोजगारही महत्त्वाचा आहे. म्हणजे जर रोजगारच नसेल तर घरं बांधून उपयोग काय, कारण लोकांना ती परवडणार नाही, ती विकणार आणि ते शहराबाहेर जाणार. तर हे महत्त्वाचं आहे. आणि ही जी आपण सुविधा म्हणतो, जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की तिथे शाळा, तिथे दवाखाने, तिथे स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी सुविधा असणे अतिशय महत्त्वाचं आहे. पाळणाघर द्यायला पाहिजेत, म्हणजे स्त्रिया बाहेर जाऊन नोकरी करू शकतात. स्त्रियांसाठी एक आसरागृह, जिथे आपल्याला माहिती आहे घरामध्ये जेव्हा हिंसाचार होतो तेव्हा त्यांना बाहेर पडून कुठेतरी आसरा लागतो. हा आसरा असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि संबंध शहरभर हे विखुरलं गेलं पाहिजे. शिवाय त्यांचा परवडणारी दुकानं हे सगळं असलं पाहिजे, कारण नाहीतर मग तुम्ही मोठ्या जेव्हा श्रीमंती जागांमध्ये गरिबांना घरं द्याल आणि जर त्यांना काही परवडलंच नाही तिथल्या सुविधा, तर ते बाहेर जाणार. तर त्यामुळे घरं ही नुसती घरं म्हणून बघू नका, त्याचा एक सर्वंकष हा विचार झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर समाजाच्या सर्व थरांवरल्या लोकांचा, म्हणजे चाळीमध्ये राहणाऱ्या, झोपडीमध्ये राहणाऱ्या, आणखी मध्यमवर्गीयांचा ह्याचा विचार झाला पाहिजे. आज बिल्डर जे विचार करतात ते फक्त ते मॅक्झिमम त्यांचा फायद्याचा विचार करतात, त्यामुळे फक्त उच्चवर्गीय लोकांसाठीच आज घरं बांधली जात आहेत. तर ह्याचा लोकांनी निषेध केला पाहिजे. तरुण स्त्रिया ज्या विवाहित नाही आहेत आणि ज्या शिकायला आलेल्या आहेत किंवा नोकरीसाठी आलेल्या आहेत, सिंगल विमेन जे आपण म्हणतो, एकट्या राहणाऱ्या स्त्रिया, ह्यांच्यासाठी वेगळ्या घरांच्या प्रकारची आवश्यकता आहे. विद्यार्थिनींसाठी वेगळ्या घरांची आवश्यकता आहे. जी रस्त्यावर राहणारी मुलं आहेत बेघर, त्यांना सुद्धा घरं मिळाली पाहिजेत. त्यामुळे विविध घटक महत्त्वाचे आहेत. आपण फक्त उत्पन्नाच्या आधारावर ह्याची काय आपण विभागणी करून चालणार नाही. लोकांनी काय सजेशन्स द्यावे? लोकांनी ही मागणी करावी की नाही, स्त्रियांसाठी, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांसाठी वेगळ्या घरांची, जिथे ती जास्त सुरक्षित असेल, जिथे ती एक अशी कॉलनी असेल की जास्त सुरक्षित असेल, जिकडे पाळणाघर असतील, जिकडे त्या मुलं घेऊन सुद्धा राहू शकतील, अशा प्रकारचे एक झालं पाहिजे. फायनान्स आणि लोन वगैरेची काय सुविधा? हो, कारण आज कोणीही एकटी स्त्री किंवा तरुण वर्ग जर लोन घ्यायला गेलं तर त्याला पटकन मिळत नाही, कारण तुम्हाला उत्पन्नाचं साधन दाखवावं लागतं. मला वाटतं हे थोडंसं कुठेतरी सरकारने शिथिल करायला पाहिजे. तेव्हा ह्या अशा विशेषतः शहरांमध्ये, आणि फक्त मुंबई शहर नाही, इतर सगळ्या शहरांमध्ये आज एकट्या राहणाऱ्या स्त्री पुरुषांची संख्या वाढलेली आहे. त्याच्यामुळे साधारण किती टक्केवारी शहरीकरण झाले आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये? देशामध्ये साधारण 27-28% आहे, पण महाराष्ट्रात हे 48%, म्हणजे जवळजवळ 50% शहरीकरण आहे. त्यामुळे मला वाटतं शहरीकरणाचा हा मुद्दा. FSI विषयी काही महत्त्वाच्या सूचना आहेत का? हो, आता सरकार असं दिसतंय की ते म्हणताय धारावी पॅटर्न प्रमाणे सगळं करणार. धारावी पॅटर्नमध्ये 4 FSI वाढवून दिलेला आहे. आज त्यांनी गिरणी कामगारांना सुद्धा 4 FSI दिला आणि आता असं दिसतंय की ते बिल्डरांना 4 FSI वाढवून देणार. आता FSI वाढवून देणं म्हणजे काय की जमीन तेवढीच राहणार, पण तुम्हाला बांधकाम जास्त करायला परवानगी मिळणार. आता ह्याचे फायदे आहेत आणि तोटे आहेत. फायदे असे आहेत की तुम्हाला जास्त बांधकाम करायला मिळेल, जास्त घरं निर्माण होतील, पण तोटा असा आहे की त्या प्रमाणात सुविधा आहेत की नाही, त्या प्रमाणामध्ये मोकळी मैदानं आहेत की नाही, त्याप्रमाणे वीज पाणी वगैरे आहे की नाही, हे बघितल्याशिवाय असा अनिर्बंध FSI वाढवून देणं हे चुकीचं आहे. त्यामुळे त्या त्या एरियाप्रमाणे बघावं. या एरियामध्ये सगळी जर सुविधा असतील तर मग तिथे FSI वाढवून द्या. दुसरं म्हणजे जेव्हा गिरणी कामगारांना 4 FSI दिला तेव्हा आम्ही सतत सांगतोय की त्याच्याबरोबर जी मैदान आहे त्याच्या जवळ FSI द्या, म्हणजे हवा, पाणी, मोकळी मैदान हे मिळेल. म्हणजे FSI वाढवण्याचे ते दुष्परिणाम होतात ते ह्याच्यामध्ये कमी होतील. शिवाय जेव्हा BDD चाळीमध्ये FSI वाढवून देणार आणि BDD चाळीमध्ये आज मोकळी मैदानं आहेत, स्त्रियांसाठी, लोकांसाठी खूप सुविधा आहेत. या सुविधा मूळच्या लोकांना मिळायला पाहिजेत, त्या फक्त बिल्डरना देऊ नका. म्हणजेच नुसती घरं नाहीत तर मोकळ्या जी जमिनीचा हिस्सा सुद्धा, अर्धा हिस्सा मूळच्या लोकांना मिळाला पाहिजे. ही डिमांड, ही मागणी लोकांकडून आली पाहिजे. बरोबर. काही महत्त्वाचे कायदे आहेत त्याचा आपण अगदी धावता आढावा घेऊया का? महत्वाचे कायदे म्हणजे त्यांनी उल्लेख काही केलेला ह्याचा केलेला आहे, भाडे नियंत्रण कायदा, की पूर्वी जी भाड्याने घरं देत होती नंतर ती कमी झाली, कारण भाडे नियंत्रण असं झालं. आता त्याच्यामध्ये ते काय सुधारणा करणार आहेत ते दिलेलं नाहीये, पण त्याचे दोन्हीकडे आहेत की जेव्हा कमी आज जे चाळीत राहतात त्यांना प्रचंड भाडं वाढवलं तर त्यांना परवडणार नाही, पण कुलाबा आणि चर्चगेटमध्ये जे मोठे मोठे फ्लॅट्समध्ये राहून सुद्धा आज 500 रुपये भाडं देतात. कुठेतरी ह्याला एक चांगला बेस आला पाहिजे, बॅलन्स आला पाहिजे, आणि हे जर सरकारने केलं तर चांगलं होईल. ते पण त्याचा खुलासा केलेला नाहीये. अर्बन लँड सेलिंग ऍक्ट आणि CRZ हे 2 अतिशय महत्त्वाचे कायदे आहेत की ज्याच्यामुळे अनिर्बंध बांधकामाला एक आळा बसत होता. शिवाय कमी उत्पन्न गटांच्या घरांसाठी एक
प्रोव्हिजन होते, एक सुविधा होती ULC मध्ये, म्हणजे कमाल जमीन कायद्यामध्ये. परंतु ह्याची अंमलबजावणी सरकारने केली नाही. आणि आता त्यांनी ह्या धोरणामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक मोठ्या जेव्हा बिल्डर जेव्हा म्हणजे जास्त उत्पन्न गटासाठी घरं बांधेल तेव्हा त्यांनी कमी उत्पन्न गटासाठी पण घरं बांधावी. पण हे आधीच्या कायद्यातही होतं आणि ते त्यांनी केलं नाही अंमलबजावणी. तर ह्याची कशावरनं अंमलबजावणी होईल, विशेषतः जेव्हा आता बिल्डर हे हातात घेणार आहेत तेव्हा हा मोठा प्रश्न आहे. आणि CRZ कोस्टल CRZ हो, CRZ म्हणजे की जिथे किनार आहे तिथे बांधकाम होऊ नये. कारण अजूनही मला वाटतं शहरवासी सगळे आपल्या मताशी सहमत होतील की जिथे जिथे किनारा आहे तिथे सार्वजनिक जागा असाव्यात. लोकांना किनाऱ्यावर येणे अतिशय महत्त्वाचं आहे, मग नदी किनारा असो वा समुद्राचा किनारा असो. आणि म्हणून तिथे बांधकाम न होणं हे शहराची गरज आहे, विशेषतः मुंबईसारख्या शहराची गरज आहे. आणि हा कायदा रद्द करू नये किंवा रद्द केला तर त्याचे खरोखर नीट लोकांपुढे दुष्परिणाम मांडल्यानंतर व्यवस्थित डिबेट घडल्यानंतरच कुठचाही कायदा यावा. आतापर्यंत निराताईंनी आपलं इथे संवाद जो साधला त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आले. त्याचं मी पुन्हा एकदा इथे गोषवारा देते की त्यांनी सांगितले की जी ठळक वैशिष्ट्य गृहनिर्माण धोरणामध्ये आहे त्याचा लोकांनी नीट अभ्यास करावा. आणि हेच एक धोरण आहे ते शेवटी लोकांच्या विकासासाठी आहे, शहरांच्या विकासासाठी आहे. त्यामुळे लोकांचा एक दबाव गट या धोरणावर राहावा आणि एकंदर शहराचा बॅलन्स विकास व्हावा. त्याचप्रमाणे इतर जे कायदे आहेत, CRZ आहे, कोस्टल रेग्युलेशन झोन ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो ते आहे, अर्बन लँड सीलिंग ॲक्ट आहे, रेंट कंट्रोल ॲक्ट आहे. या सगळ्या ॲक्ट्सच्या संदर्भाने ही जी गृहनिर्माण पॉलिसी आहे ते होते का हे तुम्ही आणि आम्ही जागरूकपणे याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा निराताईंचे आपण दूरदर्शनतर्फे इथे आभार मानूया. नमस्कार.